आजच्या लेक्चरमध्ये आपण बोलणार आहोत फ्रिक्शन संदर्भात. ओके, आता फ्रिक्शन काय आहे, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, घर्षण. काय म्हणतो, घर्षण. तर घर्षण हे एक प्रकारचं बल आहे. मी तुम्हाला याबद्दल सांगितलं होतं की मी जे या स्क्रीनवर लिहू शकतो, सध्या मी जे उभा आहे, आपण चलू शकतो, या सर्वांच्या मागचं कारण जर काय असेल तर ते काय आहे, फ्रिक्शन. बघा, फ्रिक्शन is a force that opposes the motion of one surface over another surface. म्हणजे एक पृष्ठभाग दुसऱ्या पृष्ठभागाचं जे मोशन आहे त्या मोशनला जे अपोज म्हणजे विरोध करतो त्या फोर्सला काय म्हणायचं, फ्रिक्शन. बरोबर. जसं की उदाहरण जर पाहिलं आपण तर एखादं पुस्तक आहे ते आपण टेबलावर ठेवलं, बरोबर. मग आता तुम्हाला माहित आहे की ते पुस्तक सध्या कसं आहे, रेस्ट पोझिशन मध्ये आहे. कशामध्ये आहे, रेस्ट पोझिशन मध्ये आहे. आणि तेच एखादी कार आहे ती मुव्हिंग असेल तर ही मुव्हिंग कार काय होते बरं, की रोडवर पुढे पुढे चलते. पुढे का चलते, कारण बॅक साइडनं जे अनदर सरफेस आहे रोड, एक सरफेस कोणता आहे, कारचे टायर, आणि दुसरं काय आहे, रोड. तर या दोघांमध्ये काय होतं, तिथं फ्रिक्शन होतं. आणि म्हणून या फ्रिक्शनचं काम आहे की तो मोशनला काय करतो, या ठिकाणी अपोज करतो. बरोबर. जेव्हाही एक सरफेस हा अनदर सरफेसवर मूव्ह होतो तर या मोशनला अपोज करणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला म्हणायचं आपण फ्रिक्शन. इट ऍक्ट्स इन अपोजिट डायरेक्शन ऑफ द मोशन. मोशन ज्या दिशेला होतं त्याच्या विरुद्ध दिशेला घर्षण बल कार्य करत असते. जसं की एखादी कार आहे, ही कार ए कडून बी कडे या दिशेला कार जात आहे, बरोबर. मग आता मला सांगा की कारचं जे मोशन आहे ते आहे कारच्या मोशनची डायरेक्शन. पण हा जो रोड असतो तर रोड जे फ्रिक्शनल फोर्स लावतो तर हा फ्रिक्शनल फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये येतो, तुम्हाला लक्षात येईल. जे फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणी ऍक्ट करायला हा मोशनच्या विरुद्ध दिशेला आहे, बरोबर आहे. कारण कारचं मोशन ए कडून बी कडे आहे आणि फ्रिक्शनल फोर्स हा बी कडून ए कडे ऍक्ट होतो. म्हणजे याचा अर्थ फ्रिक्शन हा फोर्स आहे हा मोशनच्या कोणत्या दिशेला ऍक्ट करतो, अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय, विरुद्ध दिशेला. occurs when two surfaces are in contact. मग आता घर्षण बल निर्माण केव्हा होतं, जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकांच्या संपर्कामध्ये येतात. जसं की आपला हात आहे, हा हात आणि हा हात हे दोन्ही मी जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तेव्हा त्यामध्ये काय तयार झालं, फ्रिक्शन. किंवा हा पेन आहे, हा पेन मी हातात होल्ड करू शकतो. का होल्ड करू शकतो, कारण पेन हा एक सरफेस आणि माझा हात हा एक सरफेस, या दोन सरफेसच्या मध्ये काय आहे, फ्रिक्शन. फ्रिक्शन नसेल तर या पेनला मी होल्ड करू शकतो का, नाही. आणि म्हणून फ्रिक्शन जे आहे हे मोशनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये कार्य करतो. आणि जेव्हा दोन सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा तिथे कोणता फोर्स येतो, फ्रिक्शन फोर्स त्या ठिकाणी क्रिएट होतो. एक्झाम्पल जर पाहिलं, मूव्हिंग बायसिकल स्लो डाऊन. पहा, तुम्ही सायकल आहे, काही वेळ पॅन्डल मारलं, आता पॅन्डल मारणं बंद केल्यावर काही वेळेनंतर सायकल काय होते, स्टॉप होते. मग हळूहळू काय झालं की जो रोड आहे त्या रोडचा जो पृष्ठभाग आहे त्यानं तुमच्या सायकलच्या टायरवर काय निर्माण केला, फ्रिक्शन. बरोबर. घर्षण बल तयार केला आणि घर्षणानं मोशनला विरोध केला आणि म्हणून फ्रिक्शन मुळे थोड्या वेळानंतर ती बायसिकल काय झाली, स्टॉप झाली. दुसरं कारण आहे वी वॉक. एक्झाम्पल, की आपण जे चलू शकतो हे कशामुळं, फ्रिक्शनमुळं. पहा, कुठे तेल सांडलं असेल किंवा जी बनाना आहे केळी त्याचं साल्ट असेल किंवा चिखल पाणी खूप असेल, अशा ठिकाणी आपल्याला चलता येतं का, नाही, कारण तिथं फ्रिक्शन कमी झालेलं असतं, बरोबर. मग आपण जे चलू शकतो, उभा राहू शकतो, पळू शकतो, याच्या मागचं कारण काय आहे, फ्रिक्शन आहे.
मग आता या फ्रिक्शनच्या संदर्भात आपण याची कारण समजून घेऊ की फ्रिक्शन निर्माण होण्यामागे कारण कोणती आहेत. तर पहिलं कारण आहे रफनेस ऑफ सरफेस. पृष्ठभाग जो आहे ना हा खडबडीत असणे. जितका पृष्ठभाग खडबडीत तितका फ्रिक्शन कसा असतो जास्त. बरोबर. म्हणजे फ्रिक्शन निर्माण होण्याचं पहिलं कारण जर असेल तर सरफेसचं रफनेस आहे म्हणजे कठीणपणा. दुसरा आहे इंटरलॉकिंग ऑफ इरेग्युलरिटीज प्रेझेंट ऑन सरफेस. आता काही पृष्ठभाग असे आहेत की ते आपल्याला स्मूथ दिसतात पण तसं असतं का नाही. आता तुमच्या समोर टेबल आहे, त्या टेबलवर तुम्हाला वाटतो की हा प्लेन आहे, परंतु त्याच्यावर तुम्ही एखादी वस्तू घरंगळत करा, थोड्या वेळात ती वस्तू काय होते स्टॉप होते. म्हणजे त्याला छोट्या छोट्या इंटरलॉकिंग इरेग्युलरिटीज म्हणजे त्या पृष्ठभागामध्ये अनियमितता असते. काही काही ठिकाणी गॅप असतो जे आपल्याला डोळ्याने सुद्धा दिसत नाही आणि त्याच्यामुळे त्यामध्ये काय निर्माण होतो फ्रिक्शन निर्माण होतो. आता आपण फ्रिक्शनच्या टाईप बद्दल बोलू. फ्रिक्शनचा पहिला टाईप आहे स्टॅटिक फ्रिक्शन. आता द फ्रिक्शन ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट ऍट रेस्ट. म्हणजे एखादी वस्तू स्थिर आहे, जसं की हा पेन आहे, पेन मी माझ्या हातावर ठेवला. आता हा पेन मुव्हिंग मोशन मध्ये आहे का नाही. तर स्थिर एखादी वस्तू आहे ती एखाद्या पृष्ठभागावर जेव्हा आपण प्लेस करतो त्यामध्ये जे फ्रिक्शन तयार होतं त्याला म्हणायचं स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शनचं एक्झाम्पल आहे पहा. ट्राइंग टू पुश हेवी बॉक्स दॅट डज नॉट मूव्ह. एखादा जड खोका आहे त्याला तुम्ही ढकलायचा प्रयत्न केला तर ते ढकलल्या जातं का नाही, कारण तुमचा अप्लाइड फोर्स इतका जास्त नाही जितका तिथं फ्रिक्शन जास्त आहे. तिथं जर 2-3 जण आले तर त्यांनी काय केलं त्या बॉक्सला ढकललं. म्हणजे फ्रिक्शन फोर्स पेक्षा जेव्हा तुम्ही जास्त बल लावणार तेव्हाच तो बॉक्स तिथून हलतो. बरोबर आहे का. म्हणजे एखादी गोष्ट आपण जेव्हा जागेवरून हलवण्याचा प्रयत्न करतो ती सहज हलत असेल तर याचा अर्थ काय झाला की तिथं आपण लावलेला फोर्स हा फ्रिक्शन फोर्स पेक्षा जास्त आहे. आणि एखादी वस्तू आपल्याला हलत नाही याचा अर्थ काय आहे की त्या वस्तूचा फ्रिक्शनल फोर्स जास्त आहे. म्हणून हेवी बॉक्स जे आपल्याला पुश किंवा मूव्ह होत नाही प्रयत्न करून सुद्धा याच्यामध्ये अर्थातच याच्यामध्ये सध्या कोणतं फ्रिक्शन आहे स्टॅटिक फ्रिक्शन. त्यानंतर फ्रिक्शनचा जो दुसरा टाईप आहे तो आहे स्लाइडिंग फ्रिक्शन. द फ्रिक्शन ऍक्टिंग व्हेन वन ऑब्जेक्ट स्लाइड ओव्हर अनदर. पहा जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला काय करते स्लाइड करते. काय करते स्लाइड करते. जसं की हात आहे याला मी काय केलं या ठिकाणी स्लाइड केला. अशा वेळेस जे फ्रिक्शन तयार होतं त्या फ्रिक्शनला कोणतं फ्रिक्शन म्हणायचं स्लाइडिंग फ्रिक्शन. जसं की स्लाइडिंग अ बुक ऑन टेबल. एखादं पुस्तक आहे ते तुम्ही टेबलवर स्लाइड करा. स्लाइड करताना तुम्हाला जे फ्रिक्शन जाणवेल तर ते फ्रिक्शन कोणतं असेल स्लाइडिंग फ्रिक्शन. पहा फक्त पुस्तक ठेवलेलं असेल तर ते कोणतं फ्रिक्शन आहे स्टॅटिक फ्रिक्शन. पण ते पुस्तक जर तुम्ही स्लाइड करत असताल तर अशा वेळेस कोणतं फ्रिक्शन असणार ते स्लाइडिंग फ्रिक्शन. तिसरा टाईप आहे रोलिंग फ्रिक्शन. फ्रिक्शन ऍक्टिंग व्हेन एन ऑब्जेक्ट रोल ऑन द सरफेस. म्हणजे जसं की तुम्ही घसरगुंडी खेळला असतात है ना, तर घसरगुंडीवर समजा एखादा वेळेस आपण जे घसरून जातो किंवा एखाद्या वेळेस एखादा बॉल आहे तो बॉल आपण उतारावरून सोडून दिला तर अशा वेळेस जे घरंगळत जाताना जे फ्रिक्शन असतं ते फ्रिक्शन कोणतं फ्रिक्शन आहे कोणतं आहे रोलिंग फ्रिक्शन. जसे की हे पेन आहे थोडंसं याला तुम्ही एखाद्या उतारावर ठेवलं तर हा गोल गोल फिरत या ठिकाणी रोल डाऊन होत खाली येतो. तर अशा वेळेस जे फ्रिक्शन अस्तित्वात येईल ते आहे रोलिंग फ्रिक्शन. उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या फ्लोअरवर बॉल जर रोल करत असेल है ना घरंगळत जात असेल तर अशा वेळेस रोलिंग ऑफ बॉल तर फ्लोअर सोबत त्याचं कोणतं फ्रिक्शन असणार रोलिंग फ्रिक्शन. आता इथे एक वाक्य दिलं आहे तुम्हाला रोलिंग फ्रिक्शन इज लेस दॅन स्लाइडिंग फ्रिक्शन. पहा जतिनींची तुलना करायची असेल तर लक्षात ठेवायचंय सर्वात कमी फ्रिक्शन हे कोणतं असतं. पहा सर्वात कमी फ्रिक्शन असतं स्टॅटिक फ्रिक्शन. कोणतं असतं
स्टॅटिक फ्रिक्शन, त्यापेक्षा जास्त कोणतं असतं? स्लाइडिंग फ्रिक्शन. आणि त्यापेक्षा मोठी व्हॅल्यू जी असते ती कोणत्या फ्रिक्शनची असते? रोलिंग फ्रिक्शन. म्हणून लक्षात ठेवायचं की स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा स्लाइडिंग फ्रिक्शन हा ग्रेटर आहे, ग्रेटर स्लाइडिंग फ्रिक्शन पेक्षाही रोलिंग फ्रिक्शन ग्रेटर असतो. म्हणजे सर्वात जास्त फ्रिक्शन आपल्याला कोणत्या टाइप मध्ये पाहायला मिळेल? रोलिंग फ्रिक्शन. आणि सर्वात कमी फ्रिक्शन हे कोणामध्ये पाहायला मिळेल आपल्याला? स्टॅटिक फ्रिक्शन. त्यानंतर ऍडव्हान्टेज ऑफ फ्रिक्शन. आपण आता फ्रिक्शनचे फायदे पाहू. घर्षणाचे काय फायदे आहेत? पहिला आहे हेल्प अस वॉक विदाउट स्लिपिंग. आपण जेव्हा चालतो तर मोशनच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी सपोर्ट कोण करेल आपल्याला? फ्रिक्शन. आणि आपण स्लिप होत नाही. फ्रिक्शन नसेल तर आपण काय होऊ? स्लिप होऊ. म्हणजे विदाउट स्लिपिंग जे आपण चालू शकतो याच्या मागचं कारण काय आहे? फ्रिक्शन. हे फ्रिक्शनचा पहिला फायदा. व्हेइकल्स कॅन मूव्ह. प्रत्येक वाहन जे आहे ते रोडवर जे मूव्ह व्हायला, तर मूव्ह होण्यामागचं कारण काय आहे? फ्रिक्शन. वी कॅन राईट ऑन पेपर. फ्रिक्शन नसतं तर आपण वहीवर लिहू शकलो असतो का? नाही. म्हणजे आपण जे वहीवर कागदावर लिहू शकतो याच्या मागचं सायंटिफिक कारण सुद्धा काय आहे? फ्रिक्शन आहे. नेल्स अँड स्क्रूज होल्ड ऑब्जेक्ट ड्यू टू फ्रिक्शन. तुम्ही खेळ पाहिजे असेल, स्क्रू असेल, तर हे ऑब्जेक्टला धरून ठेवतात, होल्ड करतात ना, बरोबर आहे का? याच्या मागचं कारण काय आहे? तुम्ही भिंतीत खेळा मारा, स्क्रू मारा, तो विशिष्ट प्रकारची वस्तू काय करू शकतो? हँडल करू शकतो, है ना? त्याच्यावर तुम्ही आपण वेगळ्या वस्तू टांगतो. मग याच्या मागचं कारण काय असेल? ते कारण काय आहे? फ्रिक्शन. ब्रेक्स वर्क बिकॉज ऑफ फ्रिक्शन. आणि गाडी चालत असताना अचानक आपलं ब्रेक दाबतो आपण. ब्रेक दाबायला म्हणजे काय करतो आपण? ब्रेकच्या साहाय्यानं आपण टायरवर काय अप्लाय करत असतो? फ्रिक्शन. बरोबर आहे का? हे ब्रेक्स त्या टायरला चिटकतात आणि त्या टायरची स्पीड कमी होते. मग ओव्हरऑल ब्रेक मारणे म्हणजे काय अप्लाय करणे? फ्रिक्शन अप्लाय करणे. असं फ्रिक्शनचे एवढे फायदे आहेत. पुढे आहे पहा डिसएडव्हान्टेज ऑफ फ्रिक्शन. आता फ्रिक्शनचे जसे काही फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत. मग फ्रिक्शन मग काय काय लॉस होतो ते आपण समजून घेऊ. कॉजेस वियर अँड टियर ऑफ मशीन्स. बरेच यंत्रे आहेत, यंत्र वापरतो आपण, सिलाई मशीन पासून मिक्सर वगैरे जे आहेत, या सर्व यंत्रांची काय होते? कधी कधी वियर अँड टियर म्हणजे यांचे पार्ट्स खराब होतात, कधी कधी तुटफूट होते. हे कशामुळे झालं? फ्रिक्शनमुळे. टायर आहे, गाडीला आपण मोटरसायकलला टायर टाकले, काही दिवसानंतर काय होतं? त्यांची झीज होते, बरोबर आहे का? मग झीज होऊन ते काय व्हायला लागतात? या ठिकाणी निकामी होतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की फ्रिक्शनचा पहिला लॉस काय असेल तर या ठिकाणी मशीन जी आहे, वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे आहेत, ते वियर अँड टियर होतात, बरोबर आहे. त्यानंतर प्रोड्युसेस हीट. दुसरा लॉस फ्रिक्शनचा जर असेल तर फ्रिक्शनमुळे काय निर्माण होते? उष्णता. तुम्ही तुमचे हात घ्या, एकमेकांवर घासा, काही वेळानंतर काय तयार होते? त्याच्यामध्ये हीट तयार होते, बरोबर आहे का? हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर रिड्यूस इफिशियन्सी. म्हणजे बऱ्याच वस्तू असतात तर त्याची जी इफिशियन्सी आहे, परिणामकारकता, तर ती कशामुळे कमी होऊ शकते? फ्रिक्शनमुळे. एखादी वस्तू आहे, हा लॉक आहे, आपण वारंवार त्याला ऑन ऑफ है ना, म्हणजे कुलूप लावणे उघडणे असं करत असतो. काही दिवसानंतर काय होतं की ते कुलूप निकामी होतं, त्याची इफिशियन्सी राहते का? नाही. मग ते कुलूप जे खराब झालं कशामुळे खराब झालं? फ्रिक्शनमुळे. त्यानंतर ऑपोजिट मोशन अँड वेस्ट एनर्जी. कधी कधी ते फ्रिक्शन जर जास्त असेल तर हे मोशनला विरोध करतं, बरोबर, आणि एनर्जी वेस्ट होते. जसं की तुम्ही शेतामध्ये जर शेताच्या मातीवर चढताना फ्रिक्शन कसं होतं? जास्त. आपण लवकर थकतो का नाही? आणि तेच डांबर रोड चढलो तर लवकर थकतो का आपण? नाही, बरोबर. स्विमिंग करत असताना तुम्ही पाण्याच्या दिशेने जर पोहला तर तुम्ही थकत नाही, पण पाण्याच्या विरुद्ध दिशेने पोहला तर काय होतं? थकतात. म्हणजे याचा अर्थ
मोशनला अपोज करणे आणि एनर्जी वेस्ट करणे हे कोणाचं काम आहे? फ्रिक्शनचं काम आहे. त्यानंतर आहे मेथड्स टू रिड्यूस फ्रिक्शन. मग हे फ्रिक्शन कमी करता येऊ शकतं का? तर निश्चितच येतं. जसं की पहा, यूज लुब्रिकंट्स लाईक ऑइल ऑर ग्रीस. तुम्हाला माहित असेल, तुम्ही ऐकलं असेल की जे शटर असतात त्याच्यामध्ये ग्रीस वापरतात. सायकलची चेनचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. त्याला जर आपण ऑइलिंग केलं तर ती खराब होत नाही, पण बरेच दिवस जर ऑइलिंग नाही केली तर ते खराब होतं. कशामुळे? फ्रिक्शनमुळे. म्हणजे फ्रिक्शन कमी करायचं असेल तर यंत्रामध्ये कशाचा वापर केला पाहिजे? ऑइल आणि ग्रीसचा. दुसरा आहे पॉलिश सरफेस. एखादा पृष्ठभाग आहे त्याला जर आपण पॉलिश केलं, आता आपल्या शाळेमध्ये लोखंडाच्या बऱ्याच वस्तू आहेत, बरोबर आहे, तर त्याला आपण पॉलिश केलेले आहे, तर अशा वेळेस फ्रिक्शन काय होतं? कमी होतं. म्हणजे पृष्ठभाग जर आपण पॉलिश केले असतील तर इथं काय चान्सेस आहे? फ्रिक्शन आपण कमी करू शकतो. तिसरा आहे यूज बॉल बेरिंग. आता बॉल बेरिंग म्हणजे तुम्ही असे हे पाहिलं असेल ना, एक मेटलची एक रिंग असते, त्याच्यामध्ये छर्रे असतात थोडेसे, हे की नाही, त्याच्यामध्ये छर्ऱ्यामध्ये ग्रीस वगैरे असतं, त्याला बॉल बेरिंग म्हणतात. ती पंख्यामध्ये असते, वाहनामध्ये असते, मोटरसायकलमध्ये, बरोबर आहे का? हा, तर बेरिंग म्हणतात ते. हँडलमध्ये पण असतं मोटरसायकलच्या. तर हे बेरिंगमुळे सुद्धा आपण फ्रिक्शन कमी करता येतं. यूज व्हील्स इन्स्टेड ऑफ स्लायडिंग. आता आजकाल तुम्हाला माहिती का, अगोदर हेवी बॅग उचलून आपण प्रवासात जायचो, पण आजकाल काय वापरतो आपण? ट्रॉली. ट्रॉलीले काय असतात? लहान लहान चाका असतात. पण आता नवीन वस्तू जर पाहिला तुम्ही, कूलर वगैरे, त्याला सुद्धा चाका आलेले. आता अगोदर ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं म्हणजे फ्रिक्शन जास्त व्हायचं, पण चाकं जर असतील तर सहज देऊ शकतो. आता बॅग, मोठमोठ्या बॅग घ्यायची गरज आहे का? नाही. त्याला आपण काय करू शकतो? व्हील्सच्या साहाय्याने, म्हणजे चाकाचा वापर काय केला? चाकांचा वापर केल्यामुळं काय कमी करता येतं आपल्याला? फ्रिक्शन कमी करता येतं. कारण स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा स्लायडिंग फ्रिक्शन कसं आहे? त्याची व्हॅल्यू जास्त आहे. रोलिंग फ्रिक्शन इज लेस दॅन स्लायडिंग फ्रिक्शन. इथं माझं थोडं चुकलं बा. रोलिंग फ्रिक्शन इज लेस दॅन ना. ओके ओके ओके, सॉरी. ते लक्षात घ्या की स्टॅटिक फ्रिक्शन सर्वात जास्त असतं, त्यापेक्षा कमी स्लायडिंग फ्रिक्शन असतं, आणि सर्वात कमी कोणतं फ्रिक्शन असतं? रोलिंग फ्रिक्शन. पहा, जेव्हा कपड्यानं भरलेली बॅग आपण उचलायलो तेव्हा काय होईल? स्टॅटिक फ्रिक्शन जास्त आहे, आणि त्याला जर आपण चाकं लावले तर त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? स्लायडिंग फ्रिक्शन मध्ये. म्हणजे तिथं फ्रिक्शन काय होईल? कमी होईल. आणि म्हणून रोलिंग फ्रिक्शन हे स्लायडिंग फ्रिक्शन पेक्षा लेस आहे, कमी आहे. म्हणजे रोलिंग फ्रिक्शन मध्ये सर्वात सोपं जातं आपल्याला. करेक्ट? बरं, जर आठवलं. हा, चला पुढे जाऊ. त्यानंतर आहे मेथड्स टू इन्क्रीज फ्रिक्शन. मग आता कोणत्या पद्धतीनं आपण फ्रिक्शन जे आहे ते इन्क्रीज करू शकतो? समजा आपल्याला काही केसेस आहेत की ज्यामध्ये फ्रिक्शन वाढवावं लागतं. मग फ्रिक्शन वाढवण्यासाठी काय करता येईल? तर पहा, मेक सरफेस रफ. पृष्ठभाग जितका तुम्ही खडबडीत करताल तितकं फ्रिक्शन कसं असणार? जास्त. क्लिअर? म्हणजे फ्रिक्शन वाढवण्यासाठी पहिलं काम करायचं की, तुम्हाला माहिती आहे का, घरातल्या टाईल्स आहेत, तुम्ही फार अशा पॉलिश टाईल्स वापरल्या तर त्याच्यावर आपण पाणी जर पडलं तर आपण घसरून पडू शकतो. परंतु नवीन जर मार्बल टाईल्स पाहिल्या तर त्याच्यामध्ये रफनेस जास्त असतो, पण मग त्याच्यामध्ये आपण पडण्याचे चान्सेस काय होईल? कमी. म्हणून रफ सरफेस जितका जास्त तितका फ्रिक्शन जास्त. त्यानंतर यूज थ्रेड्स इन टायर. टायर मध्ये जर पाहिलं तुम्ही तर त्याला लहान लहान असतात ना, खाचे असतात का, त्याच्यामुळे काय होतं की त्याला जितकं वरून कोटिंग असेल तितकं फ्रिक्शन काय होतं? जास्त. जितकी त्याची झीज होईल फ्रिक्शन कमी असतं. म्हणून आपण टायर्स मध्ये जर थ्रेड्सचा वापर केला तर फ्रिक्शन आपण इथं इन्क्रीज करू शकतो. स्प्रिंकल सँड ऑन स्लिपरी रोड. तुम्हाला माहिती, स्लिपरी रोड जर असेल
पण त्याच्यावर गाड्या वगैरे किंवा सटकत असतील हे ना, स्लाइड होत असतील, तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपण काय करायचं, सँड. तर त्या ठिकाणी जर आपण वाळू पसरवली तर वाळू त्या ठिकाणी काय होऊ शकतो, आपण फ्रिक्शन इन्क्रीज करू शकतो. फॅक्टर्स अफेक्टिंग फ्रिक्शन. मग आता कोणते असे घटक आहेत की जे फ्रिक्शन म्हणजे घर्षणावर परिणाम करतात. पहिला आहे नेचर ऑफ सरफेस. जितका सरफेस स्मूथ असेल तितकं फ्रिक्शन कमी, आणि जितका सरफेस हार्ड रफ असेल तितकं फ्रिक्शन कसं असतं, जास्त. फोर्स प्रेसिंग द सरफेसेस टुगेदर. आता दोन पृष्ठभाग एकमेकांना प्रेस करायचे, तर अशा वेळेस त्यांच्यावर आपण जितकं फोर्स लावू तितकं प्रेशर कसं असणार, जितका या ठिकाणी प्रेस जास्त करू, फोर्स जितका लावू तितकं फ्रिक्शन जास्त असणार, बरोबर. आता जसं की हे हात आहे, या हातावर मी ठेवलं, जास्त फोर्स लावत नाही तर फ्रिक्शन कसं असणार, कमी. आणि तेच मी पूर्ण दाब टाकून जर फ्रिक्शन करत असेल, म्हणजे जितका दोन ऑब्जेक्ट एकमेकांना प्रेस करताना जितकं बल जास्त लावू आपण, फोर्स जितकं जास्त लावू तितकं फ्रिक्शन सुद्धा काय असणार या ठिकाणी, जास्त असणार. ओके, म्हणजे फोर्स आणि फ्रिक्शन एकमेकांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल. शेवटी पाहू आपण फ्लुइड फ्रिक्शन. फ्लुइड फ्रिक्शनला दुसरं नाव काय आहे, ड्रॅग. आता फ्लुइड म्हणजे काय माहिती, फ्लुइड म्हणजे एक तर तो ऑब्जेक्ट लिक्विड पाहिजे पाण्यासारखा किंवा गॅसियस पाहिजे म्हणजे हवेसारखा. लिक्विड आणि गॅस या दोन फिजिकल स्टेट मध्ये ऑब्जेक्ट असेल त्याला काय म्हणायचं, फ्लुइड. मग फ्लुइडच्या फ्रिक्शनला दुसरं नाव काय आहे, ड्रॅग. फ्रिक्शन एक्झर्टेड बाय लिक्विड अँड गॅस, म्हणजे जे द्रव आणि वायू पदार्थ आहेत यांच्याकडून जे घर्षण बल तयार केलं जातं त्याला म्हणायचं ड्रॅग किंवा फ्लुइड फ्रिक्शन. एक्झाम्पल पहा, एअर रेजिस्टन्स ऑन मूव्हिंग कार. पहा, तुम्ही गाडीच्या आतमध्ये आहोत आपण, तर जितकी गाडी स्पीडली चालते तितकं समोरून वारं सुद्धा काय करतं, जास्त लागतं. म्हणजे तुम्हाला माहिती का, गाड्यांची रचना जर पाहिली आपण तर समोरचा भाग असा असतो का, बरोबर आहे का, बोनट पाहिलं असं ना तुम्ही, ते तसं का आहे, कारण आपल्याला एअरचं फ्रिक्शन या ठिकाणी रिड्यूस करायचं असतं. आणि म्हणून लक्षात ठेवा की जेव्हाही आपण एखादं वाहन आहे, एखादी कार आहे, ती कार एक विशिष्ट गतीने जेव्हा मूव्ह व्हायली तेव्हा त्याला विरोध कोण करतो या ठिकाणी, हवा. म्हणजे एअरचं रेजिस्टन्स त्या ठिकाणी असतं, तर हवा सुद्धा दाब तयार करते. हवेचं जे घर्षण आहे त्याला काय म्हणायचं, फ्लुइड फ्रिक्शन. वॉटर रेजिस्टन्स ऑन बोट. आणि पाण्यामध्ये जेव्हा एखादं जहाज किंवा एखादी नाव असेल तर ती जेव्हा मूव्ह होते तर त्याच्या मुवमेंटला फ्रिक्शन करण्याचं काम कोणी केलं, वॉटरनं. वॉटर स्वतः काय एक प्रकारचा फ्लुइड आहे, आणि फ्लुइड कडून लावल्या गेलेलं फ्रिक्शन, म्हणून त्याला काय म्हणायचं, ड्रॅग किंवा फ्लुइड फ्रिक्शन. ओके.